नमस्कार मित्रांनो, श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मी सुजित साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आजचा जो विषय आहे तो आहे की लोक खऱ्या माणसाचा द्वेष का करत असतात। आज माझं बऱ्याचशा माझ्या मित्रांसोबत बोलणं झालं आणि शेवटी एक प्रश्न हा निर्माण आला की लोक अशा चांगल्या लोकांचा द्वेष का करतात। कसं असतं माहिती आहे का मित्रांनो, जो व्यक्ती खरं बोलत असतो ना तो ॲज इट इज बोलत असतो, कुठलाही फिल्टर न ठेवता। तो विचार नाही करत बाकीच्या गोष्टींचा की समोरच्याला लागेल न लागेल, कारण तो आपल्यावरती प्रेम करत असतो। प्रेम म्हणजेच आपली काळजी करत असतो। त्याला वाटत असते की आपला जो सहकारी आहे किंवा आपला जो मित्र आहे किंवा कोणी असेल तो व्यक्ती बदलला पाहिजे। पण कंडिशन कशी आहे माहिती आहे का, या जगामध्ये बदलायला कोणीही तयार नाही, कोणीच नाही। आणि जोही आपल्याला बदलत असतो ना आपल्याला त्याचा तिरस्कार येत असतो, कारण परिवर्तन हे सहज शक्य नसतं। त्यासाठी आपल्याला मेहनत करावी लागत असते। आणि जोही व्यक्ती आपल्याला खरं बोलत असतो ना तो आपल्याकडून बदलाची अपेक्षा करत असतो, त्यामुळे आपण त्याचा सगळ्यात जास्त द्वेष करत असतो। प्लूटोचं एक वाक्य आहे, द मोस्ट हेटेड पर्सन इन द सोसायटी हु इज टेलिंग द ट्रूथ। जो व्यक्ती खरं बोलतो ना त्याला सोसायटीमधून सगळ्यात जास्त द्वेष केला जातो। पण खरं सांगायचं झालं तर खरं बोलणं किंवा सत्य बोलणं याच्यासाठी खूप भयानक ताकद लागत असते आणि ती प्रत्येकामध्ये नसते। कारण द्वेष सहन करणं, तिरस्कार सहन करणं हे कुणाचंही काम नाहीये। आपल्याला एक जरी माणूस आपल्या विरोधात गेला ना की आपण लगेच पार्टी बदलतो, हे नको काय करायचं आपल्याला, मातीत जाऊ दे सगळं। पण जो व्यक्ती सगळ्यांचा विरोध सहन करतो पण स्वतःचे सिद्धांत नाही सोडत तो व्यक्ती खरा प्रामाणिक असतो। पण अशा लोकांचा सगळ्यात जास्त द्वेष केला जातो। तो कुठल्याही किमतीवर स्वतःचा स्वाभिमान घाण ठेवत नाही, सत्यासाठी समोरच्या व्यक्तीसाठी सतत लढत असतो। किती लोक विरोधात गेले त्या गोष्टीचा तो विचार नाही करत। साधं उदाहरण सांगायचं, ज्यावेळेस जो कोंबडा सकाळी आरोला जातो सगळ्यात पहिल्यांदा त्याला कापलं जातं, कारण त्याच्या ओरडण्यामुळे आपल्याला उठावं लागतं लवकर, आपल्याला त्रास होतो, कारण आपलं मन असतं अजून थोडा वेळ झोपायचं, पण तो आपल्याला डिस्टर्ब करत असतो आपल्या आयुष्यामध्ये। खरी लोक ही तशीच असतात, त्यांना वाटत असतं की आपण आयुष्यात आणखी बेटर बनावं, आपलं आयुष्य आणखी सुंदर व्हावं आणि त्यासाठी ते प्रयत्न करत असतात, आपल्या अहंकाराला सतत ठेस देत असतात, आपल्याला जागा करत असतात। त्यामुळे आपण त्या व्यक्तीचा सगळ्यात जास्त द्वेष करत असतो। हरिवंशराय बच्चन यांची मी ओळ ऐकली होती, अगर मैं छुपाना जानता तो जग मुझे साधू समझता, अगर मैं छुपाना जानता तो जग मुझे साधू समझता, शत्रु बन गया है छल रहित व्यवहार में। जर मला सगळ्या गोष्टी माहित असून जर मी शांत बसलो असतो ना तर मला कोणी द्वेष नसता केला, सगळे मला डोक्यावर घेऊन नाचले असते। पण ही जी खरं बोलण्याची सवय आहे ना त्या गोष्टीमुळे माझे शत्रू वाढले, भरपूर शत्रू। पण त्या शत्रुत्वा पाठीमागे तिरस्कार नाहीये, प्रेम आहे। समोरचा व्यक्ती विरोधात गेला तरी चालेल पण त्याचं कल्याण झालं पाहिजे ही खऱ्या बोलणाऱ्या माणसाची आतून ऍक्च्युअल मध्ये भावना असते। तो आपला खरा वेलविशर असतो पण आपण त्यालाच लाद घालतो, हे चल्ली भरपूर उदाहरण आहेत आजपर्यंत, भरपूर प्रचंड। ज्याही लोकांनी इतिहास रचलाय, जेही लोक उच्च स्तराला जाऊन पोहोचलेत ना त्यांनी हा मार्ग स्वीकारला। ज्योतिबा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब असतील, सावित्रीबाई फुले असतील, इव्हन जोही क्रांतिकारक आहे त्या प्रत्येक क्रांतिकारकाने ही पावलं उचललीत समाजासाठी आणि प्रत्येकाला तो तिरस्कार, तो द्वेष स्वीकारावा लागलाय। समाजातील लोक ह्या गोष्टींचा जास्त विचार नाही करत। खरं बोलणाऱ्याला पहिल्यांदा सगळ्यात जास्त त्रास देत असतं, भरपूर, त्याला कोणीच ऍक्सेप्ट नाही करत। आणि खरं सांगायचं झालं तर ऍक्च्युअल प्रेम काय असतं, आपल्याला गोड बोलून आपलं पतन होताना बघणं त्याला प्रेम म्हणत नाही। मला किती जरी त्रास झाला तरी चालेल पण समोरच्याला कधी त्रास नाही झाला पाहिजे, ही जी भावना आतमधून असते ना तो खरा प्रेमी असतो। तर मागे सगळे 2 नंबर धंदे करायचे, समोर येऊन म्हणायचं छत्रपती शिवाजी महाराज की जय। बाबा तुझं खरंच समाजावर प्रेम असतं तर तू 2 नंबर धंदे केले असते का? तुझं खरंच माणसांवरती प्रेम असतं तर तू अशा गोष्टी केल्याच नसत्या। पण आपण अशा लोकांना डोक्यावर घेऊन असतो आणि जो खरा प्रामाणिक आहे, जो सत्याच्या बाजूने चालतो, जो खरं बोलतो, जो आपल्याला जागा करतो त्याला आपण लाद घालत असतो, त्याचा आपण तिरस्कार करत असतो, द्वेष करत असतो। तुकोबार यांची सुद्धा एक ओळ आहे, बुडते हे जन देखवे ना डोळा, म्हणून कळवळा येतो आम्हा। कुठून येतात हे शब्द? समाजाविषयी प्रेम आहे। मग समाजाने किती जरी तिरस्कार केला, समाजाने किती जरी द्वेष केला ना तरी पण ते प्रेम महत्वाचं आहे, कारण ते समाजाला समजत असतात, अजून लोकांना कळत नाहीये। जेव्हा त्यांना कळेल ना तेव्हा ते तिरस्कार करणार नाही। पण खरं बोलणं ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे। मी मध्ये एक चित्रपट पाहिला होता, आरक्षण। त्या पिक्चर मध्ये अमिताभ बच्चनजी जो काय रोल प्ले करतायत ना तो तुम्ही एकदा बघाच।
कळून जाईल की सत्य बोलणं हे किती कठीण असतं, किती गोष्टी सहन कराव्या लागतात, किती द्वेष सहन करावा लागतो. म्हणजे सत्य बोलण्याची केवढी मोठी किंमत त्यांना मोजावी लागते, कळून जातं. ते एक वाक्य आहे, सत्य परेशान हो सकता है पराजित नाही. शेवटी ते जिंकतात, पण त्यांचा जो संघर्ष आहे त्या पिक्चरमध्ये तो आपल्याला आयुष्यामध्ये जगण्याची एक ताकद देतो. खरं प्रामाणिक माणूस काय असतो त्याची एक भरपूर मोठी मिसाल त्या चित्रपटामध्ये त्यांनी त्या ठिकाणी दर्शवली आहे. जर तुम्ही अजून तो चित्रपट पाहिला नसेल तर नक्की बघा. आणि ही जी लढाई केली जाते ना, ती केली जाते आत्मबलावरती. संपूर्ण समाजाचा तिरस्कार, द्वेष सहन करणं हे सहज शक्य नसतं. त्यासाठी खूप मोठी पॉवर लागत असते. हे कोणाचंही काम नाहीये, कारण हे सहज शक्य नसतं. आणि ही जी ताकद असते ना, ही कुठून जन्माला येते? ज्यावेळेस आपण अभ्यास करायला लागतो, ज्यावेळेस आपण खरं शिक्षण घ्यायला लागतो, फक्त डिग्री घ्यायची म्हणून घेत नाही, ॲक्च्युअलमध्ये खरं शिक्षण घ्यायला लागतो, ज्यावेळेस आपण सगळ्या गोष्टी समजून घ्यायला लागतो, त्यावेळेस मग आपल्या अंतःकरणामध्ये एक विवेक जन्माला येत असतो. आणि तो विवेक आपल्या आयुष्याला एक ध्येय देऊन जातो. आणि ते ध्येय आपल्याला ताकद देत असतं. जेवढं मोठं ध्येय असतं ना, तेवढी मोठी ताकद असते. त्यामुळे आयुष्यामध्ये पॉवरफुल होण्यासाठी शिक्षण खूप महत्त्वाचं आहे. आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल. जर गोष्टी आवडल्या असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. जर चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करू शकता. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. गॉड ब्लेस यू. बाय.